नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण थकलेल्या स्त्रीसाठी श्रीकृष्णांनी कोणता संदेश दिला ते जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. बसा, जरा शांत बसा. आज कोणाचं ऐकायचं नाही. आज फक्त स्वतःचं मन ऐकायचं आहे. तू खूप दिवसांपासून मजबूत आहेस. सगळ्यांसाठी उभी आहेस. सगळ्यांना सांभाळतेस. सगळ्यांच्या भावना जपतेस. पण आज एक प्रश्न स्वतःला विचार, माझी काळजी कोण घेतं? जर तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. आज श्रीकृष्ण तुझ्याशी बोलणार आहे. उपदेश देण्यासाठी नाही, तर तुला हलकं करण्यासाठी. स्त्रीचा न बोललेला थकवा. स्त्री थकते, पण ती कधी सांगत नाही, कारण तिला शिकवलं गेलंय, तू मजबूत आहेस. तू सहन कर. तुझ्यावर सगळं अवलंबून आहे. पण श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, हे पार्थ, देह थकतो, आत्मा नाही. समस्या थकण्याची नाही. समस्या आहे थकूनही थांबता न येण्याची. घर, नातेसंबंध, जबाबदाऱ्या या सगळ्यांमध्ये तू हळूहळू स्वतःला हरवतेस. श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला विसरून केलेलं कर्म कर्म नसून बंधन बनतं. मी थांबले तर सगळं कोसळेल ही भीती. कधी असं वाटतं का, मी आज थोडा वेळ स्वतःसाठी घेतला तर घर चालणार नाही. मी नाही केलं तर कोणीच करणार नाही. ही भीती स्त्रीला थकवते. पण गीतेत श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, कर्तेपणाचा अहंकार सोड. तू महत्वाची आहेस, पण सगळं फक्त तुझ्यावरच अवलंबून आहे हा भ्रम आहे. तू थांबलीस तर जग थांबत नाही, पण तू कधीच थांबली नाहीस तर तुझं मन तुटतं. नकार देणं म्हणजे स्वार्थ नाही. स्त्रीला नाही म्हणायला शिकवलं जात नाही. जाऊ दे, मीच करून टाकते, नको वाद. आणि हळूहळू ती स्वतःचं अस्तित्व कमी करत जाते. श्रीकृष्ण म्हणतात, स्वधर्म पाळणं हाच खरा धर्म आहे. जर एखादी गोष्ट तुझ्या मनाविरुद्ध आहे, तुझ्या आरोग्याविरुद्ध आहे, तुझ्या आत्मसन्मानाविरुद्ध आहे, तर तिथे नकार देणं पाप नाही. अपराधीपणा आणि स्त्री आनंदी झाली तर तिला अपराधी वाटतं. मी हसते, पण घरात समस्या आहेत. मी स्वतःवर खर्च करते, योग्य आहे का? श्रीकृष्ण म्हणतात, आनंद हा आत्म्याचा स्वभाव आहे. तू आनंदी असणं हा तुझा अधिकार आहे. तू सतत दुःखी राहिलीस तर कोणीही सुखी राहणार नाही. श्रीकृष्णाचा वैयक्तिक संदेश. हे स्त्री, मी तुझं प्रत्येक अश्रू पाहिलं आहे. तुझं प्रत्येक न बोललेलं दुःख मला माहीत आहे. तू कमजोर नाहीस. तू थकली आहेस आणि ते ठीक आहे. आजपासून स्वतःशी सौम्य वाग. तू देवासाठी पूजा करतेस, पण स्वतःलाही देवासारखं जप. स्वतःची किंमत ओळख. स्त्रीसाठी श्रीकृष्णाचा आत्मसन्मानाचा मार्ग. मी कोण आहे? एक प्रश्न स्वतःला विचार. मी कोण आहे? आई, पत्नी, सून, मुलगी या सगळ्या भूमिका आहेत, पण तू स्वतः कोण आहेस? श्रीकृष्ण गीतेत सांगतात, न जायते म्रियते वा कदाचित. आत्मा ना जन्मतो ना मरतो. तू फक्त भूमिका नाहीस, तू आत्मा आहेस. स्त्री आणि आत्मसन्मान. स्त्री अनेकदा स्वतःची किंमत इतर लोक कसं वागवतात यावर ठरवते. कुणी कौतुक केलं तर बरी वाटते, कुणी दुर्लक्ष केलं तर आतून तुटते. पण श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःची किंमत इतरांच्या वागणुकीवर ठरवू नकोस. तुझं अस्तित्व कोणाच्या मान्यतेवर अवलंबून नाही. तू आहेस म्हणूनच तुझी किंमत आहे. सीमारेषा. गीतेचा स्पष्ट संदेश. स्त्रीला शिकवलं जातं, सगळं सहन कर, वाद नको, घर टिकव. पण गीता काय सांगते? अधर्माच्या विरोधात उभं राहणं हेही धर्म आहे. सीमारेषा म्हणजे भांडण नाही.
सीमारेषा म्हणजे स्वतःचा सन्मान जपणं. सतत कमी लेखलं जाणं. कधी असं झालंय का? तू खूप काही करतेस पण कोणी पाहतच नाही. तुझं अस्तित्व घरात गृहीत धरलं जातं. श्रीकृष्ण म्हणतात, जो स्वतःचा मान ठेवत नाही तो इतरांकडूनही मान मिळवत नाही. तू शांत आहेस याचा अर्थ तू कमजोर नाहीस, पण सतत गप्प राहणं आत्म्याला दुखवतं. अपराधीपणातून मुक्ती. स्त्री जेव्हा स्वतःसाठी उभी राहते तेव्हा तिला अपराधी वाटतं. मी चुकीचं करते का? मी जास्त मागते का? श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, स्वधर्माचं पालन करणं कधीच चुकीचं नसतं. स्वतःसाठी उभं राहणं हा स्वार्थ नाही, तो आत्मसन्मान आहे. नात्यांमध्ये स्वतःला हरवू नका. नात्यांसाठी स्त्री स्वतःला बदलते, पण बदलता बदलता ती स्वतःला ओळखेनाशी होते. श्रीकृष्ण म्हणतात, नातं जपा पण स्वतःला विसरू नका. जिथे तुझा आवाजच ऐकला जात नाही ते नातं प्रश्नात टाकणं पाप नाही. श्रीकृष्ण म्हणतात, हे स्त्री, तू तुटलेली नाहीस, तुला फक्त स्वतःची आठवण हरवली आहे. तू किंमत मागणारी नाहीस, तू आधीच अमूल्य आहेस. आजपासून स्वतःला कमी लेखणं थांबव. मी तुझ्या सोबत आहे. नातं असूनही एकटेपणा. कधी असं वाटतंय का? घर भरलेलं आहे, माणसं आहेत, नाती आहेत, पण तरीही मन एकटं आहे. कारण स्त्रीला ऐकून घेतलं जात नाही, समजून घेतलं जात नाही. श्रीकृष्ण गीतेत सांगतात, जो स्वतःला समजतो तो एकटेपणाला घाबरत नाही. अपेक्षा, प्रेम की ओझं. स्त्री खूप अपेक्षा ठेवते कारण ती खूप देते. ती प्रेम देते, वेळ देते, समजून घेते, पण जेव्हा परत काहीच मिळत नाही तेव्हा मन दुखतं. श्रीकृष्ण म्हणतात, अपेक्षा हे दुःखाचं मूळ आहे. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण स्वतःला दुखावून अपेक्षा सांभाळणं चुकीचं आहे. दुर्लक्ष, न बोललेली वेदना. शब्दांनी अपमान होतोच, पण दुर्लक्ष जास्त दुखावतं. कुणी विचारत नाही, कुणी लक्ष देत नाही, कुणी कदर करत नाही. श्रीकृष्ण सांगतात, जिथे तुझी उपस्थिती जाणवत नाही तिथे तुझं मन दुखणारच. दुर्लक्ष सहन करणं हा त्याग नाही, तो हळूहळू आत्म्याचा घाव आहे. मी कमी पडते का? हा भ्रम. स्त्री अनेकदा स्वतःलाच दोष देते. मी पुरेशी नाही का? मी जास्त मागते का? पण श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, तू कमी नाहीस, समोरच्याची क्षमता मर्यादित आहे. प्रत्येक जण तुझ्या प्रेमाची किंमत ओळखू शकत नाही. नात्यात राहूनही स्वतःला जपणं. स्त्रीला वाटतं, नातं टिकवायचं असेल तर मीच बदलायला हवं. पण गीतेत सांगितलंय, स्वतःचा आत्मविश्वास गमावून कोणतंच नातं टिकत नाही. नातं टिकवण्यासाठी स्वतःला तोडणं हा उपाय नाही. भावनिक जखमा आणि बरे होणं. काही जखमा दिसत नाहीत. तिरस्कार, उपेक्षा, शांत अपमान या जखमा वर्षानुवर्ष मनात राहतात. श्रीकृष्ण म्हणतात, जखम मान्य केली तरच ती बरी होते. दुखणं नाकारणं हा उपाय नाही. श्रीकृष्ण म्हणतात, हे स्त्री, तुझं प्रेम कमी नव्हतं, तुझा त्याग चुकीचा नव्हता. तू फक्त चुकीच्या ठिकाणी जास्त थांबलीस. आता स्वतःला माफ कर. मन कायम भविष्यामध्ये अडकलेलं. स्त्रीचं मन सध्याच्या क्षणात क्वचितच असतं. ती नेहमी पुढे धावत असते. मुलाचं काय होईल? घर चालेल का? श्रीकृष्ण गीतेत सांगतात, भविष्यावरचा ताबा तुझ्याकडे नाही, पण वर्तमान पूर्ण जगणं तुझ्या हातात आहे. भीती कुठून येते? भीती म्हणजे कमकुवतपणा नाही. भीती म्हणजे मनाने पकडलेली असुरक्षितता. स्त्रीला भीती वाटते कारण ती जास्त जबाबदारी घेते. श्रीकृष्ण म्हणतात, जे होणार आहे ते होईलच. तू घाबरूनही ते बदलणार नाही. भीती कमी होत नाही जोपर्यंत आपण तिला स्वीकारत नाही. चिंता आणि गीतेचा उपाय. चिंता म्हणजे भविष्याची वेदना. आज भोगणं. स्त्री झोपेतही विचार करत राहते. श्रीकृष्ण सांगतात, मन जिथे आहे तिथेच दुःख आहे. मन वर्तमानात आण,
श्वासावर लक्ष दे, क्षणभर शांत हो. सगळं माझ्यावरच आहे हा भ्रम. स्त्रीला वाटतं मी नाही केलं तर कोणीच करणार नाही. पण श्रीकृष्ण म्हणतात, तू साधन आहेस, करता मी आहे. तू सगळ्याची जबाबदारी एकटीने उचलू नकोस. असुरक्षितता आणि आत्मविश्वास. कधी असं वाटतं का मी एकटी पडेल का? माझा आधार कोण? श्रीकृष्ण सांगतात, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवला तो कधीच एकटा नसतो. आत्मविश्वास म्हणजे सगळं माहीत असणं नाही, तो म्हणजे मी सामना करू शकते हा विश्वास. सोडून देणं. स्त्रीला सोडणं अवघड जातं. माणसं, आठवणी, भीती. पण श्रीकृष्ण म्हणतात, जे तुझं नाही त्याला घट्ट धरून ठेवू नकोस. सोडणं म्हणजे हार नाही, सोडणं म्हणजे मन हलकं करणं. श्रीकृष्णाचा शांत संवाद. हे स्त्री, तू सुरक्षित आहेस, मी आहे. तू पुढचं पाऊल टाक, उरलेलं मी पाहतो. आज चिंता बाजूला ठेव आणि श्वास घे. जेव्हा मन थकलेलं असेल, जेव्हा कोणी समजून घेणारं नसेल, जेव्हा स्वतःवरच शंका येईल, तेव्हा मी तुझ्याशी बोलतोय. सकाळसाठी श्रीकृष्णाचे सकारात्मक बोल. आजचा दिवस तुझ्यासाठी आहे. तू ओझं नाहीस, तू शक्ती आहेस. तू कालच्या वेदना नाहीस, तू आजची शक्यता आहेस. उठ, श्वास घे, मी आहे. आत्मसन्मानासाठी दैनिक वाणी. तुला स्वतःची किंमत सांगायची गरज नाही. तू स्वतःला मान दिलास तर जग आपोआप येईल. तू पुरेशी आहेस, तू कमी नाहीस. तुझं अस्तित्व महत्त्वाचं आहे. नात्यांसाठी शांत मार्गदर्शन. प्रेम म्हणजे स्वतःला हरवणं नाही, प्रेम म्हणजे स्वतः सकट देणं. जिथे तुझा श्वास अडखळतो तिथे थोडं थांब. भीती आणि चिंतेवर दररोजचा उपाय. जे होईल ते मी पाहतो, तू फक्त आज प्रामाणिक राहा. श्वास आत, श्वास बाहेर. तू सुरक्षित आहेस. रात्रीसाठी श्रीकृष्णाची शांतवाणी. आज तू जे केलंस ते पुरेसं आहे. आज तू थकली असशील तर तेही ठीक आहे. आता विश्रांती घे. आत्म्याशी थेट संवाद. हे स्त्री, तू हळवी आहेस म्हणून कमजोर नाहीस. तू भावूक आहेस म्हणून अडचण नाहीस. तू जशी आहेस तशीच योग्य आहेस. हा प्रवास इथे संपत नाही. आता तू स्वतःसोबत चालायला शिकली आहेस. जेव्हा पुन्हा थकशील तेव्हा परत ये, मी इथेच आहे. हा व्हिडिओ त्या स्त्रीपर्यंत नक्की पोहोचव जिला हसता हसता आतून खूप रडावं लागतं. आजच्या स्त्रीसाठी गीतेचे मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मैत्रिणींनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.